माझे पैसे घेण्याचा उद्देश असा आहे की आपल्या कानादेशामध्ये मी समाजामध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की तरुण भाऊ व्यसनाधीन झाले आणि काही तरुण पोरी दारुड्याच्या नशिबात पडल्याच्या नंतर बिचारे तरुण पोरी विधवा झालेल्या आहेत. काही विमल खातात कॅन्सर होऊन तरुण पोरं मेले. तरुण बहिणी विधवा बसलेल्या आहेत. काही पोरींना एक मुलगा एक मुलगी आहे. त्या लेकरांना धरून बसलेले मायबाप सांगतं लग्न करून घे. पोरगी म्हणते लग्न केल्याच्या नंतर मला पती भेटेल पण माझ्या लेकराला माय नाही ना किंवा बाप नाही ना भेटणार. म्हणून समाजामध्ये लई मोठा गंभीर प्रश्न आहे बरं हा. दारू आणि गुटख्याचे पाहिले सत्यानाश होतोय महाराज. मी समाजामध्ये बऱ्याच तरुण पोरी अशा विधवा बसलेल्या बघितल्या आहेत. तर मी असा विचार केला की आपण आपल्या कानादेशामध्ये आपल्याला बरेच लोक समजून घेणारे आहेत पण महाराष्ट्रामध्ये तरी आपल्या कानादेशाचं काहीतरी नवीन काहीतरी नाव व्हावं अशी इच्छा धरून मी आता सुरुवात केली. तात्यासाहेब, आपल्या इथं वृद्ध आश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, गोशाळा असेल आणि वारकरी शिक्षण संस्था पण असेल आणि तिथं राहणाऱ्याला 1 रुपया फी नसेल. आपण आपल्याकडनं सेवा करणार आहोत आणि काम कमीत कमी 2.5 ते 3 करोड रुपयाचं काम आहे. इंजिनिअरिंगचं सगळं प्लॅनिंग आहे. तर कसं आहे ना, काही लोक फक्त बघतात आणि भुकतात. त्याला ऐराणी म्हणे दख का भूक. कधी त्या माणसाचा अभ्यास केल्याशिवाय अजिबात त्याची टिंगल करू नका, त्याला हसू नका. त्यांनी